हॅलो गुड मॉर्निंग. हॅलो गुड मॉर्निंग. तू ओळखू येणार नाही ना रे कोणाचं आहे म्हणून. सामान बिमान आणून द्यायचं काम गोल्या आणि यश. तुम्ही बारके फटाफट पळू शकते इकडे तिकडे का आणायचं तो कापून द्यायची जिम्मेदारी तुम्ही आणि ज्ञानेश्वर काय तुम्हाला आमचं ना आता चुलीचं नियोजन चालू आहे. एवढं मोठं चिकन निघालंय. एवढं चिकन 3 वेळेस चिकन स्वच्छ धुवून घेणार आहे. आता पहिल्यांदा धुवून घेतलेलं आहे. आमच्या ज्ञानेश्वर भाऊ ना काही कुठं नाही करते. हा बॉटल लावून घेतलं काहीतरी. जी शेतातली चिकन पार्टी झाली रे. आता आम्ही क्रिकेट खेळणार आहे तर काही या ठिकाणी रवी म्हणते हारलेले. तर काही माझ्या पोहण्याचा पहिलाच दिवस आहे आणि बऱ्यापैकी मला पोहता येतं यावा. चिकन एक नंबर आहे. भाजी कशी आहे. त्या गाडीचे ना वर घालते बघितलं माहिती आहे मला. घासली नाही ती एक साईडला ती उंच आहे ना त्याच्यामुळे ती समोर प्रश्न. घासली कोणतीच गाडी नाही एवढी शिक पण नाही घासली. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. मित्रांनो सकाळचे 5:30 वाजलेले. या ठिकाणी आता आमचं आवरलेलं आहे. मी आणि प्रीतम ही गाडी घेऊन पुढे चाललेलो आहे. बाकीची गँग ही गाडी आणि झेन घेऊन येत आहे. आता सगळेच या ठिकाणी मस्तपैकी आवरलेलं आहे आणि शिवा पण आलेला लेट पण थेट. शिवा चाल बाबा तुम्ही या गाडीत नंतर आम्ही चाललो त्या गाडीत. आणि ह्या गाडीत आठवून सीएनजी टाकून या. कुठं आलेलं आहे जटवाड्याला सीएनजी आलेले बरं का, तिथून टाकून या. तुमच्या फुलंबरीला आली होतो मला आल्ट फिरायला. आता मस्तपैकी एसी मध्ये फिरशाल तुम्ही तर. आणि प्रीतम आहे ना फुलंबरीच्या शॉपवर असतो. आता त्याची मज्जा अरविंद सोबत. चलो गाडी लेके किधर भी टीव्ही बीव्ही हे मस्त. किती मोठा माल पण नसतो मागे आणि किती मोठं सामान ठेवलेलं आहे. आम्ही सगळं सामान बसलंय आल्टो मध्ये. आणि आता भाऊन ते येत आहे मागून. तोपर्यंत म्हटलं आम्ही फुलंबरीच्या शॉपवर जातो. तो माल काढायचा तो काढून ठेवतो. ही गाडी चालवायला इतकी मजा येते ना. लय दिवसानंतर आल्टो हातात घेतलेली मी. म्हणजे आपली चालवत होतो ती आणि त्याच्यानंतर डायरेक्ट ही एकदम भारी वाटतंय. कशी चिंग पडते हा समोर किती भारी वाटत. तर काय आता आम्हाला अरविंद आणि ते पण भेटलेले. त्याला म्हटलं थोडस गाडीचं शूट कर. तर बघा आता गाडी कशी दिसते. I know you told your friend you're not okay, and tell me what's wrong and why you never said you felt that way. And guess you're trying to stay strong and fake a smile until I look away. But I've known you too long, it hurts to watch your blue eyes fade to gray as you fade away. As you fade away. Yeah, I'm about to fade away, 'cause every time I wake up I feel like it's Monday. Something's going wrong with all the chemicals up in my brain. All of a sudden I don't look at anything the same. आता आपण आपल्या फुलंबरीच्या शॉप मध्ये आलो होतो, जे की फुलंबरीच्या बस स्टँडच्या एकदम समोर. आणि बाकीचे मेंबर येत आहेत. तोपर्यंत काय म्हटलं मस्तपैकी गरमागरम चाय पिऊन घेऊ. चला रे. मी तर काही चाय पित नाही पण तुमची काळजी आहे ना. आपली दुसरी गाडी पण आली आहे. ज्ञानेश्वर भाऊ आवे भाऊ. बॅट बॉल आणले ना सोन्या. अरे बाप सोन्या खरं सापडलेच नाही करा. अरे यार बॉल नाही भेटला. घेऊन टाकू आपण कुठून तरी. सोन्या लय तब्येत सुधारली भाऊ तुझी. हो गाडी अभिनंदन तुमचं. अभिनंदन तुम्ही नवीन गाडीची कोणती बॅट घेतली बॉल नाही भेटला. घेऊन टाकू बॉल कुठे. राहता मस्त पैकी गरमागरम चहा पण पिलेला आहे. आमचे बाकीचे मेंबर पण आलेले. ते सीएनजी टाकण्यासाठी गेले होते. ज्ञानेश्वर भाऊ आवाज देता जायला. आता अमोल भूला आहे ना सकाळचा 5:30चा टाइम दिला होता. अमोल भू नेहमी उशीर. काल उशीर परवा उशीर. तेच म्हणतो तुम्ही काल लग्नाला वेळेवर येणार आहे का नाही. 4:30 वाजता भाऊ तुम्ही काल होळी खेळली ना. काय हात लाल गाल लाल वहिनीच्या प्रेमाने ग्लो आला तो. 4:30 वाजता उठलो होतो बरं काय. उठवायचं सांगितलं मला त्यांनी. तर काही सगळ्यांची ओळख करत होतो. अमोल भाऊ आलेले, अरविंद भाऊ, ज्ञानेश्वर भाऊ अभि आलेला आहे, आमचे जयराम भाऊ, आमचे आवी भाऊ, प्रीतम भाऊ, यश, शिवा, रवी भाऊ, पंढरनाथ,
गोल्या, सोन्या आणि हे कोणी बावळे आशिष पहिले पळत गेलं. चलो. आणि आमच्या ग्रुपमध्ये ना 2 नवीन मेंबर जॉईन झालेले, एक यश आणि दुसरा आहे गोल्या, अजून एक गजानन, बट तो आमच्या सोबत आलेला नाहीये. याचा आवाज लय भारी आहे. हॅलो गुड मॉर्निंग म्हण सगळ्याला. हॅलो गुड मॉर्निंग. हॅलो गुड मॉर्निंग सगळ्या. काय करताय ना, काय करताय? आय लव्ह यू म्हण ना. ऑडियन्स आपली, आपण प्रेम करतोय याच्यावर म्हण. आय लव्ह यू. आय लव्ह यू. कसा आहे रे आवाज आमचा? शिवा बोल, याला बोल शिवाला हॅलो म्हण. शिवा हॅलो हॅलो. बा त्याचा नॅचरल आवाज तसा आहे, माझ्याकडे नाही करते बट आवडतो आम्हाला तुझा आवाज. आणि मेन म्हणजे मला तुझा आवाज कॉपी करता येतो म्हणून लय भारी वाटतंय. एक नंबर भैया, आल्टो भैया. आणि शेवटी नाव ब्रँड इज ब्रँड. असं वाटतंय जुनी आल्टो झेनच चालली आहे. का आठवतो का शिवा पार्टी शेतातली? हो शिवा कसं आणलं होतं तुला, कसा ढेकळा घेऊन पळत होता. नाही नाही तेव्हा बारीक होता. उलट आम्ही त्या दिवशी ऍक्सिडेंटचा ब्लॉग बघितला. अरे खरं ऍक्सिडेंटचा ब्लॉग बघितला, म्हणलं शिवा किती बारीक दिसतोय याच्यात, आणि आता किती जाड झाला. विचार वाटला असं नको म्हणू का. थांब ना 2 मिनिटं ना बाप्पा, असं नको म्हणू ना. असं म्हणताय ते. तारीफ करू का? तारीफ करू का? चूज पीपल हू चूज यू म्हणजे रे म्हणजे काय सांगा. त्याच लोकांना निवडा जे तुम्हाला निवडतात असं. अच्छा असं आहे का? निवडणुकीला बरं राहतो काय तू निवडायला? हा का तू तांदूळातला खडा आहे तुला निवडायला, का गावातला किडा आहे तू निवडायला? पण तुला निवडायचं कशात? तांदूळातला खड्यात, गावातल्या किड्यात, केसामधल्या जुवामध्ये कशात निवडायचं? अमोल भाऊ पण आलेले. चलो चलो रे चलो. तर काही आम्ही पहिले ना बाजार सावंगीतून चाललेलो आहे, आणि बाजार सावंगीमध्ये येणार रवी भाऊची बहीण म्हणजे आमच्या सगळ्यांचीच बहीण तसं बघायला गेलं तर, बट ताई पण राहती. इंट्रोड्यूस करून देण्यासाठी सांगत होतो. तर आता आम्हाला त्यांच्याकडे जायचंय, त्याच्यानंतर अरविंदच्या घरी जायचंय, अरविंदच्या घरी पूजा वगैरे करायची, मग पंढरनाथच्या घरी जायचंय. आणि आता रस्ता थोडासा कच्चा लागलेला आम्हाला, मधला जो बाजार सावंगीचा रस्ता आहे तो. बाकी रस्ता एकदम व्यवस्थित होता. माकडे दिसले होते ना, तर आम्ही त्यांना प्रसाद देतोय. प्रसाद म्हणजे गाडीचा, पण ते घाबरून पळताय. ठेवून दे तिथं, ठेवून दे दगडावर. निवृत्ती खाली रे. काय नाही ते गेले पळून, तो आंघोळ केलेलं म्हणून. तर काही आम्ही जाता आता आहे ना फोटो काढण्यासाठी थांबलेलो आहे, कारण सनलाईट आहे ना एकदम भारी आलेला आहे आणि मस्तपैकी फोटो येतील. या रे सगळे चला. 3:30 अरे काही जाता आम्ही आलो बाजार सावंगीला ताईच्या घरी. आणि हा बस ताईचा मुलगा. बापरे तू ओळखू येणार नाही ना रे कोणाचं आहे म्हणून. डोक्यावर राख लावली काय पण नालीत लोळून आलोय. लय जाणटी झाला साई. चला मध्ये मला बॉल भेटला नव्हता ना, तरी तर आम्हाला बॉल भेटून गेला. हो काय म्हणून गेलं पकड. फोटो काढायचे वाचत. आणि याचं पाना ड्रेसिंग लय भारी, पॅन्ट खाली चालली ना अंडर पॅन्ट वर. सन्मान जास्त दिला तू तिला. ये इकडे फोटो काढू. काही नाही म्हटलं तरी भाऊजीने आम्हाला रंग लावलेलाच आहे. चला आता अरविंदच्या गावाला. चलो चलो साई, लेट्स गो लेट्स गो लेट्स गो. तर आता ना आम्ही अरविंदच्या घरी आलेलो आहे. हे बघा हे अरविंदचं गावाकडचं घर. मस्त खाली दुकान काढून ठेवलेलं आहे आणि इथं टाक दुकान अरविंद. तर आता आहे ना अरविंदच्या गाडीची पूजा चालू. पेढे नंतर ना पूजा झाली. तर आता आम्ही चाललोय पोटोबा करायला, म्हणजे पोहे खायला. अरविंद का घर. तर आता आम्ही सगळेच पोहे खायला एक्साइटेड आहे, आणि आमचे अमोल टरबूज खायला एक्साइटेड आहे. आम्ही काय केलंय माहिती का बा, एवढ्या मोठ्या परातीत ना डायरेक्ट पोहे घेऊन टाकलेले, म्हणजे सगळ्या मेंबरला आहे ना सोबतच खाता येईल. आणि बाकीची गँग तिकडे पण आहे आणि काही इकडे पण आहे. लिंबू घ्यायला पोरं आपल्याला. तर काही मस्तपैकी पोटभर जेवण झालेलं आहे, आणि आम्ही सोबत शिदुरी पण घेतलेली आहे. टपूज. चला तर आता ना आम्हाला एका ठिकाणी नारळ फोडायचंय. आता आम्ही तिकडच चाललेलो आहे.
मग पुढच्या प्रवासाला पूर्तता होणार आहे वाटतं. आणि आम्ही आता गाड्या एक्सचेंज केलेल्या आहे. मी आलो एक्सेल 6 मध्ये, बाकीचे मेंबर पुढच्या गाड्यामध्ये गेलेले. बाकी तर आता आम्ही चिकन घेण्यासाठी थांबलेलो आहे. आम्ही सोबत आहे ना 8 किलो चिकन घेतोय. त्यातला आम्ही 3-4 किलोची भाजी करणार आहे आणि उरलेलं जेवढं आहे त्याची डायरेक्ट कंटक्की करणार आहे. There was once a day that I would pray for you. काही आता आम्ही आलेलो आहे निवृत्तीच्या घराजवळ. तुम्ही बघू शकता. नाही बघू शकतो मी किती काय आपल्या गाडी अजून मागून यायची बाकी. फॉर्च्युनर द्या. जा वापस तो. पुढे वाकून सांगा ना जाणार जाय समजा तिच्या पुढे दाबून ना मीच्या पुढे दाबून काय रे केला जाऊ का अर्ध्या गाडीत मी पार आहे कोणतरी. रेन गहू काढून लावला. तर आता आम्ही निवृत्तीच्या गावाकडे आलोय आणि ह्या रस्त्याने जास्त दगड होते ना, त्याच्यामुळे गाडी बघा ना आम्ही कुठून टाकली, खालून टाकली. ती एक लावली आहे. भाऊ ही गाडी आणताय. आम्ही आलोय. सगळ्या गाड्या पण मध्ये आणलेल्या आहे. लय ऍडव्हेंचर झालं गाड्यांचं. मजा आली मस्त. काढा स्पीकर बिकर घ्या डोक्यावर. चल रे गोल्या बिल्या चला. तर आता आहे ना आम्ही शेतात चाललेलो आहे. सगळं सामान वगैरे काढलेलं आहे. सगळं सामान घेऊन शेतात चाललेलो आहे आणि ऊन पण भरपूर वाढलेलं आहे. तर मस्तपैकी सावली बघू. विहीर इकडे जायचंय ना. तर आम्ही ना सगळं सामान काढून आणलं आणि चिकन गाडीतच ठेवलंय. तर आता चिकन आणण्यासाठी गेले. तर मस्तपैकी आम्हाला एक झाडाची सावली पण भेटलेली. इथं बसायचं पण इंतजाम झालेला आहे. चुलीचं आता इकडे आपण आधी काम वाटप करू. कोण कोण काय काय करणार. 2 दगड घेऊ. हा नाही चूल सगळं बनवू आपण व्यवस्थित. आधी इथं बसा नियोजन करून घेऊ काम वाटप. तर आता ना काम वाटप चालू आहे. आता चिकन धुवायची जिम्मेदारी मी ना अरविंद घेतो. हा मॅरिनेट पण आम्ही करून ठेवतो. तळायचं काम तुम्ही आणि रवी भाऊ. चूल बनवणार. एक नंबर काम झालं. चूल बनवायचं काम, लाकडं बिकडं पेटून द्यायचं काम याचं आणि आशिषचं काम लक्षात ठेवा. हा सामान बिमान आणून द्यायचं काम गोल्या आणि यशचं. तुम्ही बारके फटाफट फळू शकते. इकडं तिकडं का आणायचं तर कापून द्यायची जिम्मेदारी तुम्ही आणि ज्ञानेश्वर. काय काय तुम्हाला कापते लग्न आलं काय करशाल. मोठं काम आहे जाळ लावायला. फुकणी घेऊन. नाही भाऊ मला कापता येत ना. बरं ठीक आहे ठीक आहे. ज्ञानेश्वर आहे तो बरोबर कापायचं नाही ना. आम्हाला तुम्ही ज्ञानेश्वर भाऊ सगळं कापून द्या आम्हाला. सगळं काय कांदा लिंबू द्यायचं ना भाऊ यार. चिकन कापलं ना. नाही ना कांदा लिंबू कापायचं ना. काय धंदे आले. एक काम तुम्ही चिकन धुवून घ्या मग. आणि बाकी भाजी बिजीची तयारी ज्ञानेश्वर भाऊ, शिवा, आबी भाऊ, आबी आणि ते जण. मग आपण भाजी ढवळाढवळ करायची नाही. प्रीतम तू बी आलं लक्षात. भाजी भाकरी ते तुमचं नियोजन. काम कळायला सगळ्याला. काम कळायला त्याचे. तुझे काय काम आहे रे. सामान द्यायचं. तुमच्या दोघांच काय काम आहे रे. भाऊ तुमचं काम आणि ज्ञानेश्वर भाऊचं काम कापायचं. शिवा, आबी भाऊ, आबी, प्रीतम आणि सोन्या तुमचं भाजीचं काम.
तुमच्या दोघांचं काय काम आहे? तळायचं तळायचं काम आहे, ते तळून देतील, आपण कांद्यावर फोकस करू. चला उठा. आमचं आहे ना आता चुलीचं नियोजन चालू आहे. चुलीचं नियोजन जरा जोरावर घेतलेलं आहे. सॉरी, मनावर घेतलेलं आहे आणि काम जोरावर चालू आहे प्रगतीपथावर. आता ना आम्ही याच्यात आहे ना चिकन काढून घेतोय. काय हे माणूसवर का हे माणूस आम्ही नाहीये काय? आम्ही नव्हतो घेऊ आता चिड ते कापीत नव्हती खावा काय दबा एवढं मोठं चिकन निघालंय. एवढं चिकन लुंपा किती किलो आहे? 10 किलो. 10 किलो आहे. एक लागलं काय ते गाईज जे नॉनव्हेज खात नाही त्यांनी ब्लॉग बघू नका. चिकन पहिले प्रॉपर वॉश करून घेतोय. एवढ्या हाताने घालून शेवट तुला मजा नाही ना. ओके. आणि मिठाच्या पाण्याने याच्यासाठी वॉश करतोय की पीस एकदम स्वच्छ झाले पाहिजे. तू फक्त पाणी टाक पाहिजे. कसं धुते आता मध्ये असं करा. रक्त जे राहतं ना ते ब्लड काढायचं फक्त, बाकी नाही. आणि त्याच्यात टाकायला हे पाणी सांडून देऊ एकदा. आपण काय करणार माहिती का? 3 वेळेस चिकन स्वच्छ धुवून घेणार आहे. आता पहिल्यांदा धुवून घेतलेलं आहे, हे पाणी काढून घेऊ. नाही त्याच्यात नाही उचल साईडला. मी हात लावतो. थोडं बसून घ्या, दुसरं काम करा. तर कापा कापी मी ना कंटकीचा मसाला बनवायला लावतो. भाऊ पाणी टाका. मीठ टाकायचं नाही. आता झटकून घे ना त्याला. बस झाला. तर आता काय करतोय आम्ही, कंटक्कीचे जे पीस आहे ना ते सेपरेट एक याच्यात काढून घेतोय. हे बघा याच्यात. तर आता इकडे आम्ही कंटक्कीचे पीस काढतोय आणि यांना म्हटलं की कंटक्कीचे जेवढे मसाले ना तेवढे याच्यात काढून घ्या. त्याच्यात दही मिक्स करा, लिंबू मिक्स करा, थोडस मीठ आणि थोडस तिखट. आता दही कुठं सॉर्टिंगचं काम चालू आहे. सॉर्टिंग मसाले टाक. मसाले नको टाकू. अरे हे कुठे टाकायला नको ना रे बाबा. आमचे एवढे नमुने त्याला मी ते पुड्या फोडायला लावल्या आणि धनिया पावडर फोडलं होतं भाजीत आणि त्याच्यात मिक्स करत होता. आता आम्ही संकेत साठी म्हणतोय. संकेतला चिडवायला संकेत नाही तर चांडू. हॅपी होली. ठीक आहे ना. दादा तेल टाका लागत नाही ना. काय पाणी लिंबू कापत. आता आहे ना आम्ही कंटक्कीचा मसाला बनवून घेतोय. पहिले दही आणायला गेले ते लिंबू फोडा. कांदे लिंबू बरं झालं. आमचा नमुने कलरने मिक्स केलं. नाही दही एवढं पण नाही टाकणं. दही आणि आंबट लागेल. दही फक्त चिटकायचं. बिया नको टाकू. नाही बिया काढून घ्यायच्या. जास्त नका फोडू. काय ना बोट घालणं नाही रे. पहिलेच काढायचं नाही यार बिया तुम्ही. आवाज भाऊ या ठिकाणी कापतानी करायला एवढं भारी वाटतंय ना. एकदम सॅटिस्फाईंग वाटतंय. चलो रे दही वाले. आमचे मेंबर अशा काकड्यावर भिडले माहितीये का. मी रविल काकडी खाऊ दिली नाही. त्यांनी कारण काय दिलं माहिती का? इथं मीठ सांडलं होतं म्हणे ते वाया गेला असं म्हणून काकडी फोडली. वहिनीचे लाडके कोण? आधी बबल जे काढून घेऊ ना. पीस करून ठेवा तुम्ही. आम्हाला तळायचं बरं का. तळलं चांगलं गेलं पाहिजे आम्हाला. एवढं खात नाही कोणी. हे लय खात माहिती का पोरं. एक मिनिट करू मग घेणार त्यातले करा. हे घेणार पातेल घे. लय झालं. हे खाल्ल्याने एकच भाकरी खाल्ली. नाही रे आपल्याला लगेच थोडी करणार आपल्याला क्रिकेट खेळणे. मग हे झाल्यावर पावत गेलो मस्त. मग आता कंटक्की तळण्याचा
जाळ मोठा करू पण तरी पण लागत असणार आंब्याला. काय म्हणणे चालू मैं नहीं बताऊंगा. आता आम्ही कंटकीचा मसाला आहे ना पीसला एकदम भारी लावून घेतोय. ऋषी दादा लय मेहनत घेऊन लावू ओली बुरा ना मानो. आता आहे ना आम्ही कंटकीचा जे मसाला वगैरे लावलेला आहे ना ते मॅरिनेट होण्यासाठी ठेवलेलं आहे. त्याला 20 मिनिटं तोपर्यंत या साईडला आमच्या आता चूल पेटवायचा कार्यक्रम चालू आहे आणि चूल या ठिकाणी सक्सेसफुली पेटलेली गाय. आणि रवी म्हणते काय जुगाड केला माहिती का चूल पेटवायसाठी हवा लागू म्हणून पत्रा बित्रा पण लावलेला आहे मस्त. आणि इकडे स्पीकर पण लावायची तयारी चालू आहे. सगळं नियोजन एकदम भारी चालू आहे आणि खूपच जास्त मजा येते. आमच्या ज्ञानेश्वर भाऊ ना काही कुठं नाही करते. हा बॉटल लावून घेतलं काहीतरी काय बसून घ्या नाही तर गप बडो शेतात चिकन पार्टी. वा लय भारी. त्या ठिकाणी स्पीकर पण लागलेले. मित्रांनो एवढे कुठाने केले माहिती का आम्ही ते साऊंड लावण्यासाठी निवृत्तीन त्यांनी अख्ख्या शेतातून निवृत्तीन सोन्यानी वायर टाकले विहिरीवर तिकडे डीपीवर लाईट घेऊन आले आणि मग इकडे कनेक्शन जमलं. आणि या साईडला आता कंटकी तळ्याचा कार्यक्रम चालू आहे. आमची शेतातली चिकन पार्टी झाली रे. आमचे प्रवीण शेठ आणि रोहित शेठ पण आले. वेलकम वेलकम. आमच्या चिकन पार्टीला जॉईन झाल्याबद्दल आभार. नातारे लावा गाणे. भाऊची गिटार वाजवेल ज्ञानेश्वर भाऊ. तर आता आम्ही क्रिकेट खेळतोय बाई देवा या ठिकाणी. आपण आहे ना 2 टीम पाडू आणि मग खेळू. आता टाइमपास करू. भाऊनी बॉल मारला आणि हारून गेला. बाकीच पोर गेले शोधायला. तर आता ना आम्ही क्रिकेट खेळणारे रवी भाऊ वर्सेस आवी भाऊ दोघांची टीम. कोणता घ्यायचा टीम मध्ये मी जोशी बोलच घेतलं काय आशिष आशिष तिकडून दे. अरे भाऊ आबी घातला. आबी कोण खेळता ना खेळणार बी चालते आम्हाला. सोने इकडे सोने नाही बरे रे बरे. टिल्लू टिल्लू अमोल होत्या टीम मध्ये. प्रीतम इकडून. तर आम्ही ना आवी भाऊच्या टीम कडून जरी जास्त टीम जवळ उभं राहा जा भैया. आमची आवी भाऊची टीम आहे. कोण बोलणार आहे. हो तुम्ही बोलताय का मी सांगून ठेवतो पहिले काय. हो 1 मिनिट रूल ठरवून घेऊ. रूल हे बघा टॉस होणार आहे. चला आहे बाजूला. मी छापा घेतलेला आहे. घेतलेला आहे छापा. भाऊनी भारीच कॅम केला. बाजूला तुमच्या प्लेअर आहे ना मध्ये मध्ये. ते प्लेअर तर चालू आहे. टीम कॅप्टन चिप छापा तुमचा प्लेअर बोलून ठेवलेला होता. चिप रडके घ्यायची पळा पळा बॉलिंग घे पळा. आता या ठिकाणी आमची मॅच चालू झालेली आहे. आमची बॅटिंग आहे. आम्ही गेले बॅटिंगला आणि मी अंपायर आहे पा. चलो गो. आपल्याकडे या ठिकाणी बॉल गेलेला आहे आणि वाईट बॉल वाईट म्हणलं. मी वाईट नाही म्हणलं बॉल वाईट आहे म्हणलं. हा ठीक आहे भाऊ. एक बॉल दुसरा बॉल. तर काही आमचे रन आहे 2 ओव्हर 3 बॉल 16 रन. तर काही आमचे 31 रन आहे आणि त्यांना 32 रनाचं टार्गेट आहे. तर काही मॅच या ठिकाणी टाय झालेली दोन्ही टीम मध्ये. आता सुपर ओव्हर होणार आहे. तर आता दोन्ही टीम मध्ये एक सुपर ओव्हर होणार आहे. म्हणजे 1 ओव्हर फायनल होणार आहे अजून. मग बघू कोण जिंकतं. गाईज या ठिकाणी रवी म्हणते हारलेले. या ठिकाणी आमची कंटक्की चालू आहे मस्तपैकी पार्टी. कारण जिंकलोय आम्ही. कैरी खातोय सोबत स्प्राईट आहे काकडी आहे. मस्त मज्जा चालू आहे. हारलेली टीम चाललोय पावाला. येस बॉल चाललेलो आहे गाईज शेततळ्यामध्ये. आल्या आल्या अरविंद पहिले पाण्यात गेला. अरविंद जमलं का ओके मध्ये का सगळं ग काही आता आम्ही चाललोय शेततळ्यामध्ये. अरे ताडपत्री सापडला
दाबा दाबा त्याला अजून एकदा दाबा. नाही ना रे दादा गिफ्ट द्या. माझ्या पोहण्याचा पहिलाच दिवस आहे आणि बऱ्यापैकी मला पोहता येतं यावा. तळ्यात इतकी मजा आली माहिती का. बट आता खूप जास्त थकलोय आणि तहान पण लागली आणि स्किन इतकी ड्राय पडली माहिती का पाण्यामध्ये. आता मॉइश्चरायझर बघ नाही पहिले. तर काही आमचं आहे ना चिकनची भाजी सुद्धा रेडी झालेली आहे. आम्ही तिकडे पोहोच तर आहे ना अर्ध्या मेंबरने आमच्या इकडे चिकनची भाजी पण रेडी करून ठेवली होती. एक नंबर भैया. चुरून मुरून भाकरी खाऊ. त्याच्या पहिले एक मॅच खेळू. हा अमोल भाऊ आणि जयराम भाऊ टीम पाडतील. हा अमोल भाऊ आणि जयराम भाऊ. चलो आता ना आमची क्रिकेट मॅच परत एकदा रंगत झालेली आहे मस्त पैकी. आमची बॅटिंग चालू आहे या ठिकाणी. भैया बाजूला तर आता ना संध्याकाळचे 7 वाजलेले. आता आमचं जेवाचं नियोजन झालेलं आहे. इतकी आम्ही कंटकी खाल्ली होती की आम्हाला की लवकर भूक लागणार नव्हती. पण आता क्रिकेट खेळलो पाण्यात पोहलो आता फायनली भूक लागलेली आहे. आता डायरेक्ट चिकनच्या भाजीवर फोकस करू. तर काही भाजी इतकी टेस्टी झाली ना. हे बघा चिकन एक नंबर आहे. भाजी कशी आहे? सगळ्यांनाच भाजी खूप जास्त आवडलेली आहे. आणि निवृत्तीच्या घरी तो कार्यक्रम झाला आजचा. एक नंबर डायरेक्ट भाऊ. इमानदार मजा आली नाही प्रत्येकाला. एक नंबर मजा आली भाऊ. भाऊ आमच्या स्वतःला मजा आली की नाही. हे निवृत्तीच्या गाववाले यश मजा आली का? तर आता चिकन खाल्ल्यानंतर एवढी सुस्ती आली माहिती का. भाजी एकच नंबर झाली होती. आता गाडी चालवणारे जे आम्ही तिघं त्यांची मजा आहे. बाकी सोन्या बिन्या बाकीची मेंबरची नुसते आयुष्य. तर निवृत्तीच्या घरून जे भांडे ते घेतले तर आपण मस्त पैकी ना वॉश वगैरे करून देऊ आपण. तर आमच्या पंढरनाथच्या घरी आता आपल्या गाडीची पूजा करून घ्यायची. चलो हो भाऊ ड्रायव्हरची पूजा चालू आहे. किन्नर गाडी चालू करून राहिला काय? काय आलं काय म्हणतो तुम्ही? त्याचा डायलॉग येतो एकदा म्हणतो दादा तुम्ही ड्रायव्हर आणि मी किन्नर. तर काही सगळी पार्टी वगैरे फिनिश झाली आहे. गाडीची पूजा पण झालेली आहे. आता आम्ही डायरेक्ट पूर्तता करतोय छत्रपती संभाजीनगरला. आमचे फेसच सांगत असेल एवढा धिंगाणा घालून आम्ही किती थकलोय ते. जाऊ द्या आम्ही कुठून गाड्या काढू राहिलो. बाप अख्ख्या शेतातून सगळे पुढे पळताय. फायनली आम्ही रोड वरती लागलेलो. हे बघा अरे बाप नुसती धूळच धूळ. काय मजा आली भाऊ. लय ऍडव्हेंचर झाले डायरेक्ट आज. एक नंबर डायरेक्ट. त्या गाडीचे ना वर झालते बघितलं माहिती आहे मला. घासली नाही ती एक साईडला ती उंच आहे ना त्याच्यामुळे ती समोर प्रश्न. घासली कोणतीच गाडी नाही. एवढी शिक पण नाही घासली. आम्ही डायरेक्ट रिव्हर्स टाकली गाडी. आपली कोणतीच गाडी एवढी शिक पण नाही घासली. पण लय एक्सपर्टने काढली आपण. तर काही फायनली आता घरी आलोय आणि आरोही या ठिकाणी ना मला आता मसाज करून देते. हेडला ऑइल वगैरे लावून देते. बोर झाला असेल आज मी नाही तर घरी. तर काही आजचा व्लॉग आता मी याच ठिकाणी एंड करतोय. मस्तपैकी हेड मसाज करून घेतो आणि झोपून राहतो. कसा वाटला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, लव्ह यू अँड टेक केअर.